बघा हे सिग्नल नाही देत काय नाही. तो कॅमेरा दिलाय माझ्या वाईफने मला. थँक्यू सो मच भाई. सेकंड लिहिला आहे आता, थोडा पहिला लिहिला तो बघा. आपल्याला हे बघा मेडिटेशनचं टेम्पल दिसतं, फक्त दिसेल तुम्हाला. दिसतंय का बघा. ती मित्रांनो ऍक्सिडेंट झाला असं वाटतं मला. बाईकच ठोकली वाटतं, रिक्षावाला ठोकला वाटतं. ए भाई व्यवस्थित जा बाबा. गाडी बघा जरा मित्रांनो, गाडीचा नंबर तुम्हाला दिसतोय का? चला बाबा. चलो फायनली आम्ही निघालो पनवेल मधून. पनवेल विचुंबे मधून निघालो आहोत आम्ही, मी आणि माझी बायको. ची स्कूटी आहे बघा. आलो होतो सासऱ्यांकडे, जेवलो थोडंसं, पडलो, आता चाललो. तर डायरेक्ट घरी नाही जाणार, पहिलं जाणार मामाकडे जो कुनवॉलमध्ये राहतो. तिथे जाणार, मग तिकडे थोडा बसणार आहे, मग घरी. आता रस्ते पनवेल व इचुंबेमधून आपण निघालो आहोत. म्हणजे रस्ता काय सगळ्यांनाच माहिती आहे, कसं आहे मध्ये मध्ये रस्ते कुठे जातात ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतो मी. आणि मध्ये मध्ये कसे गाड्या अंगावर येतात वगैरे, कसे येतात चालतात ते सगळं सांगतो या व्हिडिओमधून. आता बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओसाठी कंटिन्यू चालतो ना. तर आतले रस्ते जरा खडबडीत असतात सगळ्यांचे, वेगळे तसेच. आता आपण इथून राईट घेत आहोत. कधी पण मित्रांनो कुठे पण म्हणजे टर्न मारताना वगैरे सिग्नल द्या, की पाठच्याला समजलं पाहिजे. बाकी काय नाही, म्हणजे तो कन्फ्यूज होतो. तो येतो वेगात, तो कट मारणार, मग तुम्ही घुसणार, तेवढं त्याला समजलेलं नसतं. त्याचं भडकणं साहजिक आहे. आता परत लेफ्ट मारला. हा जरा नवीन ब्रिज बनवलाय. साईडला जो ब्रिज दिसतो ना, तो जुना ब्रिज आहे. गाड्या जरा म्हणजे हळूहळू चालतात, कारण की ट्रॅफिक तिकडून जायचं तिकडून जातात, आपले तर इकडून जातात. गाव साईडच्या गाड्या कशा लगेच कुटुंब पटापट येतात. हा एक रस्ता गेला तो गाव साईडला, तिकडे डेपोला गेलाय, पनवेल डेपो. पनवेल गावात ओल्ड पनवेल. बाईक चालू आहे आणि हेल्मेट नाही घातलंय. मेन रोडला कधी तुम्ही गाडी चालवत असाल तर हेल्मेट घाला. आपल्या सेफ्टीसाठी बरं आहे, कधी काही होऊ शकतो. हे स्टेशन आलेलं आहे, पनवेल स्टेशन. बघा हे सिग्नल नाही देत काय नाही, असं असतं. बघितलं आता थोड्या वेळापूर्वी बोललो, सिग्नल देत नाही काय, डायरेक्ट म्हणजे थांबून मध्ये म्हणजे पाठचा मी आला त्याच्यात. तर सिग्नल भेटलाय, सिग्नल पाळा मित्रांनो. तर हे बघा कधी कधी पोलीस नसतात, टर्न मारल्यावर पोलीस असतात उभे नाक्यावर, कधी कधी नसतात. त्याच्यामुळे काय नाही, पण सिग्नल पाळा. सिग्नल दिलाय राईट तरच जावा, लेफ्ट दिलाय.
सेकंद तर 30 सेकंदाच्या आत आपल्याला टर्न मारलं पाहिजे. गाड्या चल बाबा काय म्हणून थांब, हळूहळू चालवतात काय माहिती. सिग्नल दिल्यावर तरी पण काय घेरच पडत नाही वाटतं गाड्यांचे. नाहीतर नुसते रस्ता एकदम पळवणार असे एकदम तावामध्ये. आपण जरा 4 वाजता ठिकाणी जरा गाडी हळू स्लो करा. गाड्या त्यांनी समजलं पाहिजे, हळू गेली पाहिजे. ते म्हणजे पटकन दिसतात. काही काय जरूर काय पडत नाही. त्या मित्रांनो फर्स्ट ब्लॉग आहे माझा बाईकवरचा की, आणि हा जो कॅमेरा दिला आहे माझ्या वाईफने मला. थँक्यू सो मच वाईफ. लवकर त्याला सिग्नल सुटला आहे. गाड्यांना सिग्नल सुटलं काय बाबा. सरळ रेशन म्हणजे चालणारच नाही कधी गाड्या आपल्या. तिकडून मार कट चालूच असतं. म्हणजे कसं दुसरा त्याच्यात पेंडिंग, दुसरा त्याच्यात थांबला जातो. सरळ पहिले जावा, नंतर काय ते हायवेला फास्ट असतात गाड्या तेव्हा काय ते कडबीड मारा. का बघा मग सिग्नल दिला पाहिजे. सिग्नल नाही दिला गाडी तू आणतोय. सिग्नल असा तुम्ही दिला बंद पण करा, चालू ठेवू नका. बघा पुढच्या गाडीचा सिग्नल बघा चालू. त्यांना काय पाठवायला वाटणार की याला इथेच आहे. जास्त प्रमाणात तुम्ही चालवतोय. कार बिल असेल तर तरी पण 80 पर्यंत ठीक आहे. कार बिल असेल जास्त 90-100 नाही. आपल्याला दिलेलं असतं स्पीड लिमिट वगैरे दिलेलं असतं. बघा आता एक खड्डे समजत नाही. बघा त्याच म्हणजे असं वाटतं की करडा कलर आहे आणि तोच रोड सरळ असं वाटतं. मध्ये तो खड्डा समजलाच नाही. इथून पण हे बघा रोडचं काम चालू आहे. आता बघा कसं आहे बघा. आता कसं जायचं इकडून जायला. चला बघूया. इथून आपल्याला साईडने जाता येत आहे. साईडने जावं येतं. ट्राफिक तर इथे काय रोजचाच आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. काम करून घेत आहेत साईडच्या रस्त्याचं. साईडने किती वेळ लागेल, कारण की साईडला गाड्या पण आहेत. त्यांना टच न होता कामा नाही. त्यांना पण सांभाळायचं. बाजूची माणसं चालत असतात त्यांना पण सांभाळायचं. सांभाळून काही ती गाडी चालवायची. इश्यू नको कोणाला. इथून काहीतरी थोडासा कट दिसतोय जरा. इथून रस्ता काढलाय. धूळ आहे. माती बिती तर म्हणजे चालवताना वेगात चालवू नका, कारण की स्पीडमध्ये तुम्ही ब्रेक बिक मारलात तर प्रॉब्लेम होईल. गाडी कशी दाबते बघ काय. म्हणून या गाड्यांना बसवाल्यांना पण लय घाई असते. तर यांची आता भीती वाटायला लागली बसवाल्यांची. सिग्नल गाडी गाड्यांना काय होतं निघायला काय समजत नाही. आपण भोगाड्या की गाड्या या कंटेनर लोकांना तर कुठला तरी दुसरा भुयारी मार्ग द्या. सिग्नल सुटला नव्हता पण त्या जे ट्रॅफिक ऑफिसर नवीन जे गार्ड आहेत, प्रायव्हेट गार्ड आहेत, त्यांनी तिथून हात दिला. आपण निघालो.
मेन रस्ता आपला चालू झालाय. हे कंटेनर मग आत्ताच बोललो मी. आणि हे कंटेनर याच्यामुळे अजून ट्रॅफिक होतो. हे एक तर या साईडला जातील त्या साईडला जातील आणि लेन तर बाबा ते जाणार एकदम पहिला लेनने. ते बघ ट्रक दिसतोय सेकंड लेनला आहे. आता थोडा पहिला लेनला तो बघा जातो. काय त्यांचं काय समजत नाही. थोडा लेन पाळतच नाही. त्यांच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. पाठला येणार वेगाला येणार कंट्रोल झालेलं नाही. मुंबई दिसते आपल्याला. भवानी सेंटर मध्येच ना असे कडकसारखे रस्ते करून ठेवले. गाडीचं मेन म्हणजे गाडीला मेन हे होतो प्रॉब्लेम होतो. म्हणजे फक्त परत गाडीचे पार्ट्स बघा. मेडिटेशनचं टेम्पल दिसतंय का येल्लो कलर मध्ये गोल्डन. गाड्या मला जास्त वाढल्या गाडी कशी कंटिन्यू चालू राहते एवढंच काय नाही. गाडी स्लो म्हणजे एकदम उताराला असेल आणि जर टर्निंग असेल तर गाडी स्लो चालू या गाडी दिशा बदलेल. मला सिग्नल द्यायचं आहे कारण इकडून ट्रकवाला अंगावर येऊ शकतो. परत त्याच ट्रेनला जाईल. एंट्री एकदम मागून होती. मॅच बीच नाही आहेत ना त्याच्यामुळे आता हे IPL चालू होतील ना तेव्हा तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे गर्दी इथे. आता हे बघा स्टेडियम फक्त दिसेल तुम्हाला. दिसतंय काय बघा. आता काय मॅच नसतील म्हणून ग्राउंड खाली आणि बाहेर पब्लिक पण नाही. विंडो चालू आहेत काय माहिती काहीतरी असेल. कोणाकोणाचं म्हणजे लग्न पण काय काय जण ठेवतात ना अमीर लोक वगैरे. कोण ना कोण त्याला आवड आहे ते क्लब मध्ये लग्न ठेवतात. मागे एक मी शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल माझ्या चुलत भावाची. त्याचं पण तसंच आपल्या वानखेडे स्टेडियमच्या तिकडे क्लबमध्ये लग्न होतं. तसं तिथे आता एक लग्न म्हणजे DY पाटीलच्या स्टेडियमच्या क्लबमध्ये क्लब हाऊसमध्ये. नेरूळ गेलं आपल्याला आता जुईनगर ब्रिज क्रॉस केल्यानंतर थोडंसं इथे जरा मी त्याला ऑन दिले साईडला जातो. मित्रांनो आपल्याला राईट साईडने चालवायची आहे गाडी कारण की आता आपण राईट साईडने सरळ जाणार. नेरुली मुलुंडला नेरुली बांधू. हे जे लेफ्ट साईडने गाड्या गेल्यात ना ते मुंबई म्हणजे वाशी ब्रिज करून ते मुंबई सायन वगैरे करून सगळ्या तिकडे जातात गाड्या. मानपूर मार्गे वगैरे तिकडे तिकडे फाटे फुटतात. प्रॉपर मुंबईत जाण्यासाठी. तो जे गाड्या येत आहेत ते बघा ते तिकडून मुंबईवरून ते तसे येत आहेत.
आणि अजूनही पुढे रस्ता तो तुम्हाला दाखवतो मी. जो शिवपाटाला भेटतो, शिवपाटा करत तो कल्याण डोंबोली कल्याण करत जातो. आपण एक रोज जातो कल्याणला. मित्रांनो हे बघा, या साईडनेच गाडी चालते ना, तर या साईडनेच गाडी तुम्ही न्या. तिकडून पटकन त्या रोडला जाऊ नका. क्रॉस करत आला तिथे सिग्नलच्या गाड्या कल्याण मार्गे गेल्या आणि सरळ येणारे असतात त्या गाड्या ते सरळ जातात आणि परत हे बघा असे परत टर्निंगला येतो. म्हणजे परत क्रॉस होऊन याच रोडला येणार आहेत. मग आपण सरळ आलोय तर तोच रोड धरून पुढे चालायचं. परत तिकडून जाऊन परत तुम्हाला टर्न मारावे लागते. गाडी नसताना ब्रेक मार, आठचा मेला तरी चालेल. गाडी वळवतात तेच समजत नाही काय. माणूस क्रॉस होऊन जातो, तू थांब ना जागेवर. गाडी कशाला क्रॉस करतात तुम्ही? काय अंदाज लावतात काय समजत. सुरवे स्टेशन आहे मित्रांनो. इथे जरा कधीपासून ब्रिज बनतोय पण ब्रिज बनलाच नाही. कधी बनतोय ते आम्ही वाट बघतोय. आता हे असेच गाड्या हळूहळू इथून जात राहणार. लवकर मित्रांनो हेवी गाडीच्या मागे ना जास्त म्हणजे अंतर ठेवा. कारण आता स्ट्रेट रोडला काय वाटणार नाही, पण पाठी गाडी येणार नाही. गाडी तशी पाठी येणार, पण ही जेव्हा चढावला असते हा पण राईटने जात नाही. बघा मित्रांनो, आत्ताच तुम्हाला बोललो ना माणसं आहे मध्ये, रिक्षावाले पण आहे बघा. पाच जण घेऊन जात आहेत नुसते. एक तर दिसत नाही आरशात काय त्यांना, आणि पाच जणांना घेऊन चालले. अशी तुरबेला लपडी आहेत. कधी ब्रिज बांधणार त्यांचा सांगता येत नाही. आणि यांनी एवढे हे टाकून ठेवलेत स्पीड ब्रेकर, त्याच्यात तर मरणाच्या आधी स्पीड ब्रेकर टाकून ठेवले. आणि गॅप कसा सोडल्यात तेच समजत नाही मला. यांना आधी रस्ते ठेवल्यात मध्येच गॅप एकच का तो गॅप ठेवा ना. मरणाचे गॅप ठेवलेत मध्ये मध्ये गाड्या येणार आणि मग ट्रॅफिक होणार. त्याचा काय असा आवाज येतोय गाडीचा जसा काय म्हणजे रस्ता जसा बनवलाय म्हणजे टप 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 असं गिरणी वाजल्यासारखी वाटते जाणार. हे सिग्नल मारणार आणि हात दाखवणार. अरे इथे काहीतरी मित्रांनो ऍक्सिडेंट झाल्यासारखं वाटतं मला. गाडीचं ऍक्सिडेंट झालंय. बाईकच ठोकली. रिक्षावाला ठोकला वाटतं. रिक्षावाला नाही, बाईकवाला रिक्षावाला ठोकला असेल. हे असे लपडी आहेत बघितलं. रस्त्याचे नियम नाही पाळले की असं. हा मित्रांनो वाशीकडे गेला रस्ता, वाशी मार्केटला. आपण खालून जाणार ते खड्डे ना. येताना तरी रस्ता म्हणजे ना तसं बघायला गेलं तर आहे, म्हणजे एवढे खड्डे नाही कुठे. जे नॉर्मल चांगला रस्ता आहे. जाताना ना एवढी खडबडीच मध्ये तुर्बे इथे बरं. आता इथे तुर्बे झालं, कोपरकाराने झालं. आता मित्रांनो साईडून एक रस्ता गेला नाही, अजून तो रस्ता यायचा आहे. काय सिग्नल
ए भाई व्यवस्थित जा बाबा. एक तर हेल्मेट नाही घातलंय. गाडीचं स्टँड हे झालंय अडकून. गाडी बघा जरा मित्रांनो. गाडीचा नंबर तुम्हाला दिसतोय का? गाडी बघा काय दिसते गाडीचा. मी आता फास्ट चालू शकत नाही. गाडीचा नंबर बघा मित्रांनो. गाडी पळवतोय तो नंबर बघा मला दिसतो. मी झुमिंग करून दाखवीन. 939 गाडीचा नंबर MS01 AS. ही गाडी मित्रांनो नक्की रिपेरिंगला आलाय की तुम्ही बघा. आणि मी तो असा पळवत होता की चोर जसा पळवतो तसा पळवत होतो. कारण की आता मित्रांनो मला सांगा गाडीचं स्टँड पूर्णपणे तुटलंय. तो थांबवली पाहिजे साईडला गाडी. तरी तो थांबवत नाही. तो आपलं पळत पळत घेऊन चाललाय. तर MS01 AS 9639 हा गाडीचा नंबर आहे. बघा मित्रांनो कोणाची गाडी असेल नसेल तर तसं पण कमेंटमध्ये लिहून सांगा वगैरे. मी जास्त कसं त्याच्या पाठोपाठ तसं एकदम तसं वाकडं तिकडं पळू शकत नाही मी. माझ्या पाठी माझी बायको बसली आहे. हा पण एक रस्ता जातो आपल्या कल्याणला. कल्याण म्हणजे शिळपाडा पाला लागतो. नंतर मग डोंबिवली कल्याण कसंही नागा करून बदलापूर वगैरे जाते गाडी. हा जो रस्ता सिग्नल दिला आहे याने. त्याला वरतून जायचंय मित्रांनो. मित्रांनो आपल्याला जायचंय वरतून. हे कंटेनर मगाशी बोलवतो गाडीचं. स्पीड म्हणजे गाडी चढावायला असेल ना तर पाठी थोडंसं अंतर ठेवा. कारण की गाडीचा ब्रेक जर लागला नाही गाडी परत मागच्या मागे. आपल्याला घेऊन जाईल. त्याच्यामुळे जरा त्याच्या मोठे हेवी जे बसेस आणि ट्रक असतात ना त्यांच्यापासून थोडं लांबच राहावा. हां गाडी स्ट्रेट रोडला वगैरे असेल तर ठीक आहे. म्हणजे एकदम लेवलला असेल मला वाटतं. चढावाला असेल हेवी ट्रक किंवा हेवी बस जरा लोक वापरून गाडी लांब ठेवा. त्याच्यापासून अंतर ठेवा जास्त. गाडी चालू कंट्रोल करता येईल गाडी. एक्सपिरियन्स वाले असं कंट्रोल करतात. मला मी पण 5 मिनिट झालो तर मला चालवतो कंट्रोल पण देऊ शकतो. एक लिमिट असते. मी जे आता रायडर बिडर बनले म्हणजे एकदम जोशामध्ये गाडी बिडी चालवतात. त्यांच्या गाडी मी बोलतो तर ते मला स्टार्टिंगला हळूच चालवा. एकदम असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गाडी चालवू नका. काय आजकाल काही सांगता येत नाही. स्पीड कमी ठेवलं तर काय नाही गाडी त्याच टायमाला पोहोचते. जर फास्ट चालवा आणि फास्ट चालवा तुम्ही ते टार्गेट तुम्हाला कुठलं जायचं असेल कुठे तर फास्ट चालवा. नाही तर मीडियम स्पीडला ठेवा नाही तर नॉर्मल स्पीडला ठेवा. गाडी त्याच टायमाला पोहोचणार आहे तुम्ही. एकदम याच्यात नाही पोहोचत गाडी. आता मित्रांनो येतं आपलं रबाळे. हा एक सिग्नल जरा मोठा असतो. त्याला गडबडीत होती. जरा साईडचा जरा जो पॅच दिसतोय तुम्हाला जरा चांगला दिसतोय. त्याच्या आधी तर म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी जरा असा होता की एवढी गडबडी होती की बघा. गाडी नेताना मला विचार करायचो म्हणजे कसं एकदम हळू चालवायला लागायचं. एकदम हळू म्हणजे असे खड्डे होते पुढे ना. हे असे पॅच जे बाहेर खड्डे म्हणजे सारखे झाले आहेत सिमेंटचे रस्ते. काय कळतच नाही. आबडतोबड सारखे गाडीची पूर्ण वाट लागते.
त्याच्यात तुम्हाला गाडी तर 10 20 या स्पीडलाच ठेवायची खड्ड्यांमधून. ऐकायचं जातात सुसाट, नंतर गाडीचे प्रॉब्लेम होतात तेव्हा त्यांना नंतर कळतं हे पार्ट दिला झाला, तो पार्ट दिला झाला. आता आपण लेफ्ट घेणार आहोत, खाली जाऊन लेफ्टने जाणार सरळ. सरळ जो रस्ता गेला ना तो ठाणा म्हणजे आपला विटावा वगैरे रोड आहे ना, दिघा विघा, त्या रोडला जाते गाडी. अगदी बघून गाडी चालवा. सिग्नल बंद करा, आता लेफ्ट सिग्नल परत चालू करा. गाडी आता तुम्ही लेफ्ट घेणार आहात ना, असे आता हे खड्डे दिसत आहेत तुम्हाला, नंतर दिसत नाही. काय बा, कुठे जायचंय? घरी. अंगावर जसे येतात तसं काय, बाजूला काय वाघ आलाय की काय अंगावर? एकदम अंगावर येतात गाडी. मला पण 2-3 समोर आहे मुंबई, हा मुलुंड ठाणा एरिया, हा भांडूप नाव लेट असतो ना, खाली असतो असं पिवळं आणि एकदम लाल, एकदम खड्डे बघा. आपण बाबला येतोय, बस नाव पाहिजे बाबल्या. एक तर बसवाल्यांची एक तर भीती होती, पाठी असते इथं काय. टोल नका बांधू बेरोली, जरा पकडतो. पावती फाडताना दिसलं ठीक आहे, स्पीड खूप. कोणाला तरी पकडायला चालल्याच वाटतं पोलीसवाले, गाडी एकदम फास्ट गेली आहे म्हणून. मगाशी पोलीस पण धावताना दिसत होता, ट्रॅफिक पोलीसवाला. आपण बाईकवाले पण हे चालले आहेत पोलीसवाले, काहीतरी सीन झालाय. काय रस्ते काय समजत नाही, खड्डे आहेत ना, तुम्ही त्याचप्रमाणे प्लेन करा ना. हे डांबर टाकून अजून वाट लावली आहे, डांबर टाकलाय वरच्यावर तसं नाही तर काय बाबल्याचा काय भरोसा नाही. पण आपली शिस्तीत राहूया. रेषेच आहे ही जी बॉर्डर दिसते ना मित्रांनो, ही पब्लिकची जायची चालायची रेषा आहे. पण गाडी एकदम पुढे थांबवू नका, गाडी या रेषेच्या मागेच ठेवायची. हा आपला भांडूप पंपिंग स्टेशन. इकडे घाटकोपरला जाणाऱ्या गाड्या, घाटकोपर मुंबई कुर्ला वगैरे दादर वगैरे. इकडे मुलुंड ठाणा, समोर गेला नाहूर भांडूप आणि रुनवल वगैरे जे करत एलिगस मार्ग. मला ते हेल्मेट दुसऱ्याने घातलं की बोलो काय गप्प कशा बसली.